सामच्या एक्झिट पोल मध्ये कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष होणार आहे याचे आकडे जे आहेत ते समोर आलेले आहेत, त्याच्यावर एक नजर टाकूया। तर आपण बघतोय हे आकडे यावेळेस समोर आलेले आहेत। भाजपचे 122 नगराध्यक्ष होतील, शिंदे सेनेचे 42, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 36 असे नगराध्यक्ष होतील असं कळतंय। यावेळेसची हे संभाव्य आकडे आपण बघतोय। शहर विकास आघाडीकडे 17 नगराध्यक्ष त्यांचे होतील अशी शक्यता असल्याचं इथं दिसतंय। तर आपण पाहतोय काँग्रेसची 40, ठाकरे सेना 14 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 7 नगराध्यक्ष होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते। आताची महत्त्वाची आकडेवारी समोर आलेली आहे आणि त्यानुसार शहर विकास आघाडीला 17 जागा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात। तर यानंतर आपण पाहूयात नगरपालिकांमध्ये नेमके नगरपालिका ज्या आहेत त्यावर सत्ता नेमकी कुणाची येईल ते आपण पाहतोय। भाजप 122 नगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते अशी शक्यता आहे। शिंदे सेनेकडे 43 नगरपालिका जाऊ शकतात, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे 32 नगरपालिका या जाऊ शकतात अशी शक्यता आहे। तर शहर विकास आघाडीकडे 8 नगरपालिकांची सत्ता जाऊ शकते असं सध्या तरी दिसतंय। आपण बघतोय हे आकडे नगरपालिकांमध्ये कोणाची सत्ता। प्राची तर आपण पाहतो काँग्रेसमध्ये 38, ठाकरे सेनेला 5, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 5, तर इतर जे पक्ष आहेत त्यांना 35 नगरपालिकेमध्ये सत्ता येऊ शकते। तर आपण या आकडेवारीनुसार महत्त्वाचे आकडे खरं तर समोर येत आहेत। तर काँग्रेस 38, ठाकरे सेना 5 आणि राष्ट्रवादी शरद पवार 5। अगदी सामच्या एक्झिट पोल मध्ये कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून येणार आहे ते देखील आपण पाहूयात। या ठिकाणी आपण बघतोय कोणाचे किती नगरसेवक। भाजपचा आकडा सगळ्यात मोठा 2370 भाजपचे नगरसेवक, शिंदे सेनेचे 927, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे देखील 636, तर काँग्रेसमध्ये 773, ठाकरे सेनेला 255, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 187 आणि इतर जे पक्ष आहेत त्यांना 1492। म्हणजे आपण पाहतोय एवढे नगरसेवकांची संख्या उद्या निवडून येण्याची शक्यता आहे। तर हा सामचा एक्झिट पोल आपण पाहतोय कोणाचे किती नगरसेवक या नगरपालिका नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतात त्याचे हे आकडे यावेळेस समोर आलेले आहेत। विरोधकांसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी साम टीव्हीवरचे हे एक्झिट पोल अत्यंत महत्त्वाचे या घडीला।